राज्यामध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण केले जात असून या सर्वेक्षणातून बहुतांश एकल महिलांची माहिती आता समोर येत असून यातील बहुतांश महिला या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याचबरोबर सामाजिक असुरक्षितता व जबाबदाऱ्यांचा मोठा ताण त्यांच्यावर आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासावर होत आहे. या अगोदर देखील आम्ही आमच्या चॅनलवर एकल महिला या टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील अवश्य बघा. त्या व्हिडिओमध्ये एकल महिलांबाबत सविस्तर माहिती आहे. चला आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. एकल महिलांना पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे आपल्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलीला ते पुरेसे शिक्षण देऊ शकत नाही व त्यांच्याकडे त्यांची शैक्षणिक फी भरण्यास देखील पैसे उपलब्ध नसल्यामुळे अशा वेळेस ते आपल्या मुलाला मोलमजुरी करण्यास पाठवतात व त्यामुळे त्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होते व अशा वेळेस त्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होते. त्यामुळे सरकारने आता यात लक्ष घातले असून या सर्वेक्षणानंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात शिक्षण विभागाने 2 लाख एकल मातांच्या इयत्ता 1ली ते 12वीच्या मुला-मुलींचे सर्वेक्षण केले असून राज्य सरकार आता त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार आहे. यासाठी शासनाने शैक्षणिक साहित्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. एकल मातांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी शासन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी देखील स्वीकारणार आहे. या अगोदर शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन, शैक्षणिक अनुदान या योजनांचा लाभ एकल मातांच्या मुला-मुलींना मिळतोच. त्याचबरोबर त्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून इतर सहाय्यता देण्यासाठी शासन उपाय करणार आहे. एकल मातांच्या मुलांसाठी सहाय्यता योजनेच्या लाभाचे स्वरूप व निकष याबाबत सविस्तर रूपरेषा व मार्गदर्शक सूचना शासनाकडून जाहीर झाल्यानंतर अंमलबजावणी होणार आहे. रूपरेषा लवकरच निश्चित झाल्यानंतर त्यावर देखील एक व्हिडिओ बनवला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अजून देखील आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग परत भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.